मीडियामध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या बातम्या आल्या, त्याचं आपण विश्लेषण करू की नेपाळचे गुरखा हे युक्रेन युद्धामध्ये युक्रेन आणि रशिया दोघांच्या बाजूने लढाई करत आहेत का, जर करत असतील तर ते का करत आहेत, याचा भारताच्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो आणि भारताने काय करायला पाहिजे। दुसरी बातमी अशी आलेली आहे की आपल्या सैन्यामध्ये आपण अग्निवीर नावाची भरती करतो आहोत, म्हणजे आपल्या सैनिकांना फक्त 4च वर्ष सैन्यात येऊ देतो आहे आणि आपल्या सैन्यामध्ये नेपाळचे गुरखा सैनिक अनेक गुरखा रेजिमेंटमध्ये अनेक वर्षापासून आहेत, परंतु ते मात्र अग्निवीर बनून भारतीय सैन्यामध्ये जायला तयार नाही, कारण त्यांना 4 वर्षानंतर बाहेर आलं की पेन्शन मिळणार नाही आणि त्यांचा मुख्य मुद्दा पेन्शन हा आहे। आत्ताच प्रचंड जे प्राईम मिनिस्टर आहेत नेपाळचे भारतामध्ये आले होते, परंतु या विषयावरती पुढे काहीच आलं नाही। याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की भारताने नेपाळी गुरख्यांना भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर शिवाय इतर कुठल्याही पद्धतीने आत यायला नाही म्हटलेलं आहे। आपण पहिले विश्लेषण करू नेपाळी गुरखा युक्रेन युद्धामध्ये। लक्षात असावं की नेपाळची जी फायटिंग ट्रेडिशन आहे ती अनेक वर्षापासून आहे। ज्यावेळेला ते ब्रिटिश सैन्याचा भाग होते तर त्यावेळेला जिथे जिथे ब्रिटिश सैन्य लढलं, मग ते पहिल्या महायुद्धात असो की दुसऱ्या महायुद्धामध्ये असो किंवा अनेक युद्ध सैन्य लढलं, त्यामध्ये यांनी भाग घेतलेला आहे। 1857 वगैरे या युद्धात सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे। तर म्हणून त्यांची ब्रिटिश सैन्याच्या बरोबर इतर देशामध्ये जाऊन लढण्याची परंपरा ही जुनीच आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की जे नेपाळचे गुरखा आहेत ते ब्रिटिश सैन्यामध्ये सुद्धा आहेत आणि तिथे त्यांची दरवर्षी 100ची भरती केली जाते आणि असं म्हटलं जातं की शेकडो नेपाळी गुरखा हे आता फ्रेंच सैन्यामध्ये सुद्धा गेलेले आहेत। गुरखा जर फ्रेंच सैन्यामध्ये गेले तर आपल्याला काही नुकसान होत नाही, कारण फ्रान्स हा काही आपला शत्रू नाही। ब्रिटिश सैन्यामध्ये गेले तरी आपलं काही नुकसान होत नाही, अमेरिकन सैन्यामध्ये गेले तरी आपल्याला काही नुकसान होत नाही। सध्या महत्त्वाचं असं आहे की नेपाळचे गुरखा युवक हे युक्रेन युद्धामध्ये लढायला का जात आहेत, याचं मुख्य कारण आहे की सध्या रशियाला पण सैनिक कमी पडत आहेत आणि युक्रेनला सुद्धा सैनिक कमी पडत आहे। आपल्याला कल्पना आहे की रशियाचे जे युवक आहेत ते लढायला तयारच नाही, कारण त्यांना वाटतं युक्रेन युद्ध हे त्यांच्यावरती लादलं गेलेलं आहे आणि त्यांना लढण्यामध्ये कुठलाही रस नाही। आणि आपल्याला कल्पना असेलच की रशियामध्ये आता पुष्कळशी जी लढाई आहे ती आता तिथली जी एक प्रायव्हेट आर्मी आहे ती म्हणजे वॅगनार ग्रुप ती लढते आहे आणि सध्या वॅगनार ग्रुप आणि रशियन सैन्यामध्ये पुष्कळ वादविवाद सुरू आहे। वॅगनार ग्रुपचं म्हणणं आहे, जी प्रायव्हेट आर्मी आहे, की रशियन सैन्य लढत नाही, जेवढे विजय मिळालेले आहेत ते केवळ वॅगनार ग्रुपच्या सैनिकांनी लढलेल्या लढाईमुळे मिळालेलं आहे। परंतु या युद्धामध्ये वॅगनार ग्रुपचे इतके सैनिक जखमी झाले आहेत किंवा मारले गेले आहेत की त्यांना आता नवीन मर्सिनरी सैनिक म्हणजे नवीन भाडोत्री सैनिक हे कमी पडत आहे। म्हणून आता तर रशियन सैन्याने असं पण रशियाच्या प्राईम मिनिस्टरने असा पण आदेश दिलेला आहे की रशियाच्या तुरुंगामध्ये जे कैदी आहेत त्या कैद्यांना सुद्धा जर त्यांनी युद्धात जाऊन ते लढले वॅगनार ग्रुप करता तर त्यांची जी शिक्षा आहे ती त्यांना माफ होईल। म्हणजे जिथे जिथे त्यांना युवक मिळतात की जे लढायला तयार आहेत त्यांना भरती करता पाठवलं जातं। म्हणजे थोडक्यात रशियाला लढणाऱ्या माणसांची लढणाऱ्या सैनिकांची कमी आहे आणि नेमका तोच प्रॉब्लेम हा युक्रेनला सुद्धा आहे की इतके 1.5 वर्ष युद्ध सुरू आहे, हजारो सैनिक मारले गेले आहेत, हजारो जखमी झालेले आहेत। त्याच्यामुळे हे युद्ध चालू ठेवायचं कसं, तर त्याकरता ते सुद्धा
अनेक मर्सिनरी म्हणजे भाडोत्री सैनिकांना आत येऊ देत आहेत. काही युरोपमधले भाडोत्री आहेत, काही अरबमधले आहेत, काही इतरमधले आहेत. आणि म्हणजे आता युक्रेन युद्धामध्ये दोन्ही बाजूने भाडोत्री सैनिक लढत आहेत याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. असं म्हटलं जातं की रशियामध्ये नेपाळी गुरखा भाडोत्री सैनिक म्हणून का जात आहेत. कारण असं आहे की त्यांना सांगितलं आहे की त्यांनी जर 1 वर्ष युद्धामध्ये भाग घेतला सैनिक म्हणून तर त्यांना त्यानंतर रशियाची सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व दिलं जाईल. लक्षात असावं की नेपाळमध्ये एरिया डोंगराळ असल्यामुळे तिथे त्यांना नेपाळी युवकांना कुठलेही जॉब्स मिळत नाही. तर त्यांनी मग करायचं काय म्हणून जिथे त्यांना कुठल्याही प्रकारचा जरी जॉब मिळाला तरी पण तिथे ते जायला तयार असतात. आणि केवळ याच कारणामुळे ते रशियन सैन्यामध्ये मोठ्या संख्येने भरती होत आहेत. वेगवेगळे एजंट त्यांना दुबईमधून UAEमधून अनेक भागातून त्यांना घेऊन जातात. भारतावरती नेमका याचा काय परिणाम होतो आहे. खरं रशियन युद्धामध्ये किंवा युक्रेन युद्धात लढल्यामुळे भारतावरती तर काही परिणाम होणार नाही. परिणाम तर अर्थात नेपाळवरतीच होतो आहे की त्यांची काही गुरखा सैनिक मारले जातील, काही जखमी होतील वगैरे वगैरे. तर भारताच्या सुरक्षेवरती तरी यामुळे काही फारसा परिणाम होणार नाही. परंतु जास्त महत्त्वाचं असं आहे की अशी सुद्धा बातमी येते आहे की आता चीन नेपाळी गुरख्यांना आपल्या सैन्यामध्ये भरती करेल. कारण चीनचा सुद्धा सध्या मोठा प्रॉब्लेम असा आहे की चीनी सैनिकांना सुद्धा युद्ध करायला आवडत नाही. ते सुद्धा अग्निवीरप्रमाणे केवळ 4 वर्षाकरता सैन्यामध्ये आलेले असतात. तर त्याच्यामुळे ते अतिथंड भागामध्ये लडाखच्या सीमेवरती किंवा तिबेटच्या इतर सीमेवरती म्हणजे सिक्कीमच्या समोर किंवा अरुणाचल प्रदेशच्या समोर तिथे राहायला ते तयार नसतात. कारण तिथलं आयुष्य हे अतिशय कठीण असतं. पुष्कळ वेळा चीनने प्रयत्न केला की तिथले जे तिबेटन लोक आहेत त्यांना सुद्धा सैन्यामध्ये भरती करावं. कारण ते तिथेच राहणारे आहेत त्यामुळे त्यांना त्या भागात यायला आवडेल. परंतु तिबेटी लोकांची सैन्यामध्ये जाण्याची परंपराच नाही. तर त्याच्यामुळे ते काही फारशा संख्येने चीनी सैन्यामध्ये जायला तयार नाही. म्हणून जर नेपाळनी जर तयारी दाखवली की आपल्या गुरखा युवकांना जर चीनी सैन्यामध्ये जायला परवानगी दिली तर चीनला सैनिकांची जी कमी पडते आहे त्यामध्ये ती कमी करण्यामध्ये नक्कीच मदत मिळू शकेल. तसं झालं तर अर्थातच हे भारताकरता धोकेदायक असं आहे की हेच लोक नंतर रिटायर झाले किंवा सुट्टीवरती आले की नेपाळमध्ये परत येतील. त्यांना भारताविषयीची पुष्कळ माहिती आहे. भारत नेपाळ सीमा जी आहे ती पूर्णपणे उघडी आहे. कुठल्याही नेपाळी माणसाला व्हिसा किंवा हे न घेताना सुद्धा भारतामध्ये प्रवेश हा करता येतो. तर त्याच्यामुळे भारताची माहिती वगैरे ते देऊ शकतात अशा प्रकारची भीती ही आपल्यासमोर नक्कीच आहे. सध्या असं वाटतं आहे की नेपाळी सरकार आपल्या जवानांना या अशा ठिकाणी जाऊ देणार नाही. आशा करूया की ते जाऊ देणार नाही. परंतु जर गेले तर नक्कीच थोडाफार प्रमाणामध्ये धोका हा निर्माण नक्कीच होऊ शकतो. परंतु मग आपण त्यांना भारतीय सैन्यामध्ये का घेत नाही तर याचं सरळ उत्तर साफ आहे की आज अनेक गुरखा रेजिमेंटचे जे जुने अधिकारी आहेत ते सांगायचा प्रयत्न करत आहेत की आपली परंपरा चांगली आहे. फील्ड मार्शल साहेब मानेकशॉंनी सुद्धा गुरखा सैनिकांच्या शूरपणाचं कौतुक केलं होतं. हे नक्कीच खरं आहे की ते शूर आहेत आणि चांगले आहेत. भारताच्या बाजूनी आहेत. सगळं ते चांगलं आहे. परंतु एक दुसरा मुद्दा असा येतो की आपण जर आपल्याला डिफेन्स बजेटचे पैसे कमी पडत आहेत म्हणून आपण जर अग्निपथ किंवा अग्निवीर ही स्कीम तयार केली होती आणि आपण जर भारतीय युवकांना फक्त 4 वर्षाकरता आत येऊ देतो आहे तर नेपाळकरता आपण वेगळा कायदा का करायचा. पहिला भारताच्या सैन्याचा सर्वात पहिला फायदा हा भारतीयांना व्हायला पाहिजे. नेपाळी गुरखांना त्याच्यानंतर होऊ शकतो. तर म्हणून माझं स्वतःचं असं मत आहे की नाही आपण नेपाळी गुरख्यांना खास सवलती देऊन
त्यांना पेन्शन द्यायचं आणि आपल्या अग्निवीरांना पेन्शन द्यायचं नाही, हे बरोबर नाही. आणि मला वाटतं तोच निर्णय भारत सरकारने सुद्धा घेतला आहे. परंतु आपल्याला वाट पाहत बघावं लागेल की सध्या नेपाळी गुरखे चीनी सैन्यात जातील की नाही, गेले तर किती जातील आणि त्यानंतर आपल्याला काही वाईट अनुभव येऊ शकतो का, याचं विश्लेषण आपल्याला वेळोवेळी करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला वेगळी पावलंसुद्धा उचलावी लागतील. मी थांबतो. जय हिंद.